नमस्कार. माझं नाव दिनार सोहोनी. मी पॉलिटिकल ऑब्झर्वर नाही आहे, पण सामाजिक विचार करणारा आहे, वकील आहे. तर वकिलीच्या माझ्या अभ्यासामुळे मला थोडा छंद आहे की छंद म्हणजे मी जोडतो सामाजिक विचार लॉच्या कंटेन्शन्सला. तर आत्ता मी बोलणार आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी मैत्री होती त्याच्याबद्दल. गणितात एक सिद्धांत आहे की त्रिकोण अ बरोबर त्रिकोण ब आणि त्रिकोण ब बरोबर त्रिकोण क, याचा अर्थ त्रिकोण अ बरोबर त्रिकोण क असा होतो. तर राज ठाकरेंनी उद्धवची मैत्री करायचा प्रस्ताव स्वीकारलेला अजून ऑफिशियली नसला तरी स्वीकारण्याच्या ते परिस्थितीत आहेत. युती होण्याची शक्यता खूप आहे. तर उद्धव ठाकरे काँग्रेसचे मित्र आहेत, ते जगजाहीर आहे. ते शरद पवारांचे पण मित्र आहेत, ते जगजाहीर आहे. तर राज ठाकरेंनी जर का उद्धव ठाकरेंची युती केली तर याचा सरळ अर्थ असा होतो की राज ठाकरेंना काँग्रेसचं काही वावडं नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसचे मित्र आहेतच आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे मित्र आहेत. युती झाली तर म्हणजेच राज ठाकरे सरळ काँग्रेसशी मैत्री करतात, कारण निवडणूक या तिघांना एकत्र लढवावी लागणार आहे आणि हे राज ठाकरेंच्या हिताचं नाही. मी मागे पण एका पॉडकास्टमध्ये बोललो होतो की राज ठाकरे हा उमदा नेता, अत्यंत उत्कृष्ट ओरेटर, हा महाराष्ट्राला गरज आहे राज ठाकरेंची आणि त्याच्या नेत्यांची. तर ते जर का उद्धव ठाकरेबरोबर त्यांनी युती केली तर त्यांचं जे वेगळेपण आहे, जो वेगळा ठसा आहे, तो सगळा मिटवला जाईल, पूर्ण संपुष्टात येईल आणि राज ठाकरेंचं राजकीय अस्तित्व संपेल असा माझा फोरकास्ट आहे जर का युती झाली तर. आणि एकदा क्रेडिबिलिटी गेली की, विश्वासार्हता गेली की ती परत मिळवणं भयंकर अवघड असतं. राज ठाकरेंची विश्वासार्हता आत्ता जेवढी आहे तेवढीही ती राहणार नाही असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी म्हणण्यापेक्षा अस्तित्वासाठी जर काही याच्याशी उद्धव ठाकरेंची युती करणं हे अजिबात चांगलं नाही आहे. त्यांचं राजकीय अस्तित्व संपेल आणि ते संपावं असं मला स्वतःला वाटत नाही. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची युती मुळीच करू नये असं माझं मत आहे. हा माझा पॉडकास्ट तुम्ही फॉलो करा, प्रिस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांना पण पाठवा आणि मला फीडबॅक द्या. काय वाटलं, माझंही मत तुम्हाला कसं वाटलं ह्याच्याबद्दल मला कळवा. धन्यवाद.